नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. शुक्लेश्वर मंदिरामध्ये गंगा मैया पायी दिंडीचं भक्तिमय स्वागत. शेकडो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन. श्री क्षेत्र भेडापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा विठ्ठल नामाचा अखंड गजर करत मार्गक्रमण करणाऱ्या गंगा मैया पायी दिंडी सोहळ्याचा भिंगार येथील प्राचीन श्री शुक्लेश्वर मंदिरामध्ये मुक्काम झाला. यानिमित्त श्री शुक्लेश्वर देवस्थान, शुक्लेश्वर आरती मंडळ, शुक्लेश्वर भजनी मंडळ तसंच मंदिरातील सेवेकरी आणि भाविकांच्या वतीनं दिंडीचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. दिंडीच्या मुक्कामानिमित्त शेकडो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. आमटी, भात, चुलीवरील भाकरी आणि ठेचा असा पारंपरिक आणि सात्विक महाप्रसाद प्रेमपूर्वक वाढवण्यात आला. वारकऱ्यांनी या आयोजकांच्या सेवाभावाचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं. मंदिर परिसर हा टाळ मृदुंगाचा गजर, भजन, हरिपाठ आणि विठ्ठल नामाच्या जयघोषानं भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. या सेवा कार्यात श्री शुक्लेश्वर देवस्थान, शुक्लेश्वर आरती मंडळ, शुक्लेश्वर भजनी मंडळ, स्थानिक युवक आणि अनेक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. मुक्काम, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या महाप्रसादासाठी धाडगे आणि हापसे कुटुंबियांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. नितीन हापसे म्हणाले की वारकऱ्यांची सेवा ही विठ्ठलाची खरी सेवा आहे. विठ्ठल भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचं भाग्य आहे. दरवर्षी या सेवेचा उपक्रम अधिक भक्तिभावना आणि मोठ्या स्वरूपामध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. वारकऱ्यांच्या आशीर्वादातूनच अशा सेवा कार्यास प्रेरणा मिळते असंही ते म्हणाले. रामकृष्ण हरी. आज शुक्लेश्वर मंदिर भिंगार येथे बेरडापूर निवासी असलेले वारकरी श्री गंगा मैया पायी दिंडी सोहळा बेरडापूर ते पंढरपूर हे जात असताना शुक्लेश्वर देवस्थान भिंगार या ठिकाणी आज मुक्कामा करता आलेले आहेत आणि संपूर्ण शुक्लेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. की शुक्लेश्वर महादेव मंदिर हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर असून त्याला पौराणिक तसंच ऐतिहासिक सुद्धा वारसा आहे. पौराणिक सांगायचं म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून काशीच्या विश्वेश्वराला प्रसन्न करून घेतलं आणि विश्वेश्वरांनी जेव्हा वरदान मागायला सांगितलं त्यावेळी शुक्राचार्यांनी विश्वेश्वराला सांगितलं की तू माझं नाव घेऊन या ठिकाणी प्रतिष्ठापित हो आणि म्हणून दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या नावाने शुक्लेश्वर नावाने हा महादेव या ठिकाणी स्थापित झालेला आहे. आणि याचं ऐतिहासिक महत्व म्हणजे याचा जीर्णोद्धार पेशवे काळामध्ये झालेला आहे. तसेच याच्या बारवेचं बांधकाम हे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये झालेलं आहे. असं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्या शुक्लेश्वर भिंगार परिसर आणि नगर परिसरामधलं अत्यंत पौराणिक मंदिर आहे. नगर जिल्ह्यातल्या अत्यंत कमी स्वयंभू महादेवाच्या मंदिरापैकी एक अशी म्हणून तिची ओळख आहे. तरी या ठिकाणी आपण सर्वांनी या शुक्लेश्वर देवस्थानचा कधीतरी आशीर्वाद घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण. गेल्या 3-4 वर्षापासून ही दिंडी शुक्लेश्वर महादेव मंदिरात येते. अत्यंत प्रेमाने सर्वच मंडळाचे सभासद तिची सेवा करतात आणि पंक्तीचा जो मान असतो हा हापसे परिवार आणि धाडगे परिवार यांना 2-3 वर्षापासून आहे आणि ते पंक्तीची सेवा देतात. सेवा जरी त्यांची असली तरी पण करायला संपूर्ण शुक्लेश्वर देवस्थानचं पुरुष मंडळ, महिला मंडळ विशेष करून त्यांची खूप हौस या ठिकाणी असते की बुवा ते प्रत्येक जण आपापल्या घरून भाकरी घेऊन येतो. या ठिकाणी आमटी भाकरीचा प्रसाद आपण दरवर्षी त्या वारकऱ्यांच्या विनंतीवरून आपण ते करत असतो आणि अत्यंत पवित्र वातावरणामध्ये अत्यंत भक्तिभावाने हा सोहळा आपण संपन्न करतो. आणि आपण संसारी व्यक्ती असल्यामुळं आपल्याला काय पंढरपूरला जाणं होत नाही. गेलो तरी आपण एसटीने जातो, परंतु वारकरी जे जातात त्यांच्यामध्येच विठ्ठलाला बघायचं आणि त्यांची सेवा करायची
हा जो भाव या सेवेमागचा आहे हा खऱ्या अर्थाने दिसून येतो. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.